दुबार मतदारांची बातमी पाहिली। आता पुढची बातमी एका धाडशी आईची। बिबट्याशी भिडून या धाडसी आईने चिमुरड्याला वाचवलेलं आहे। 4 वर्षांचा चिमुरडा अंगणात खेळत होता, त्याचवेळी बिबट्याने हल्ला केला। बाळाचा आवाज ऐकून आईने धाव घेतली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या आईने बिबट्यावर झडप घातली आणि बिबट्याच्या तोंडातून चिमुरड्याची सुखरूप सुटका केली। ही घटना पुण्यातील खेड तालुक्यातील निमगाव रेटेवडी परिसरात घडली। यावेळी आईने दाखवलेलं धाडसाचं सर्वत्र कौतुक होतं। बिबट्याच्या हल्ल्यात बाळ जखमी झाल्यानं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, प्रकृती स्थिर आहे। पोटचं लेकरू बिबट्याच्या तोंडात गेल्यानंतर आईचा रौद्र रूप पाहायला मिळालं। खेड तालुक्यातल्या निमगाव गावात गेल्या 15 दिवसात 2 चिमुकल्या मुलांवरती बिबट्याने हल्ला केला आणि रात्री निमगाव या ठिकाणी या चिमुकल्यावरती बिबट्याने हल्ला केला। आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने शिकारीच्या हेतूने लेकरावरती हल्ला केला, मात्र आईने बिबट्याशी झुंज देत लेकराला वाचवलेला आहे। तो बाहेर बसला होता आणि अचानक आला, त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला घेऊन गेला। मग मी त्याच्या पाठीमागे पळत गेले आणि मग त्याने थोडं लांब नेऊन सोडलं त्याला। ह्याच्यावर काहीतरी म्हणजे नाही का ॲक्शन घेतली पाहिजे प्रशासनाने। मानेवरती आणि गालावरती जखम झालेली आहे। मानेवरती आणि जेव्हा डोक्यावरती जखम असतात तेव्हा ते थोडंसं सिव्हिअर इंजुरीज असतात। आपण जे सर्व रिक्वायर्ड ट्रीटमेंट असते ते सगळे चालू करून इथे उपचार करत आहे। बेबी सध्या आउट ऑफ डेंजर आहे। आई होती म्हणून ती गेली आश्मते। आई कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, ती येते कुठून तरी शक्ती आईमध्ये आणि कशालाही ती झुंज करून जाते, वाचवते मुलांना। वारंवार प्रशासनाला मागणी करतोय की आपण पिंजरे लावावं प्रत्येक गावामध्ये। त्यांनी मागणी केल्यानंतर निमगावमध्ये 2 पिंजरे लावलेले आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये अशाच घटना घडत राहिल्या तर आईने किती वेळा, आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत पण किती दिवस असंच चालणार आहे हे आम्ही प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे।